शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा. शेतकऱ्यांनो, बँक खाते तपासा. पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 8,43,000 शेतकऱ्यांना मिळणार 400 कोटी रुपये. पीक विमा कंपनीकडून यापूर्वीच तयार करण्यात आल्या होत्या याद्या. गोंदिया जिल्ह्यामध्ये 79,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 19वा हप्ता जमा. याद्या पोर्टलवर अपडेट होण्यास विलंब. 18व्या हप्त्याच्या तुलनेमध्ये 200 शेतकरी वाढले. वक्फ सुधारणा कायद्यातील तरतुदींना स्थगितीचा विचार. सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट. हिंदू धार्मिक ट्रस्टमध्ये मुस्लिमांचा समावेश करणार का? बोर्डामध्ये बिगर मुस्लिम सदस्यांच्या समावेशाबद्दल व्यक्त केली नाराजी. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेमध्ये असलेल्या पीक विमा रकमेचा लाभ अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा पीक विम्याचा लाभ मिळाला का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर मिळाला नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. 16 लाख कोटी रुपयांवरती सोडले पाणी. मोठमोठी कर्जे बुडीत खात्यामध्ये. बड्या कॉर्पोरेट कंपन्यांनी घेतलेल्या 9,26,947 कोटी रुपयांच्या कर्जाचाही समावेश. 2023-24 मध्ये 1,70,262 कोटी रुपयांचे कर्ज बुडीत निघाले. अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,78,000 शेतकऱ्यांना मिळणार 78 कोटी रुपयांचा पीक विमा. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. लिंबू 5 रुपयांना एक. गवार पेट्रोलपेक्षा सुद्धा महाग. जास्त दराचा शेतकऱ्यांना कमी तर व्यापाऱ्यांना जास्त होतो फायदा. महिला सरपंच आरक्षण सोडतीकडे लक्ष. 870 ग्रामपंचायतीमधील आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे. 28 एप्रिल रोजी होणार चित्र स्पष्ट. यंदा खरीप हंगामामध्ये 7.51 लाख हेक्टर क्षेत्रावरती पेरणी प्रस्तावित. कृषी विभागाचे नियोजन. 1.24 लाख क्विंटल बियाणे तसेच खते बियाण्यांचे दर वाढण्याची शक्यता. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींसह 4 संचालकांचा काँग्रेसला धक्का. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश. उन्हाळ्यामध्ये पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा, अन्यथा संभावतो किडनी स्टोनचा धोका. प्रोटीनयुक्त आहार घ्या तसेच लिंबू नारळ पाणीही जास्त प्या. शेतकऱ्यांची नावे अतिवृष्टी मदत यादीमधून वगळली. गतवर्षीही बोरखेडमधील काही शेतकऱ्यांची नावे मदत यादीमध्ये नव्हती. यंदा सुद्धा 30 नावे वगळली गेलेली आहेत. त्यामुळे तलाठ्याने गतवर्षाचीच यादी पाठवली का काय असा संशय आता व्यक्त होत आहे. पीएससीच्या वीज बिलांसाठी निधी, मग झेडपी शाळांसाठी का नाही? जिल्हा परिषद शाळांकडे वीज देयक थकीत. प्राथमिक शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर. घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ मागे घेण्याची मागणी. माकपची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. यावेळी काय निदर्शने करण्यात आलेली आहे बघा व तशाच मागण्या काय आहेत. सरकारने घरगुती गॅस सिलेंडरची नुकतीच केलेली दरवाढ मागे घ्यावी. तसेच पेट्रोल डिझेलची सुद्धा दरवाढ मागे घ्या. जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करा. जीवनावश्यक वस्तूवरील जीएसटी सुद्धा रद्द करा. बाजार समित्यांमध्ये लिलावाद्वारे नाफेडने कांदा खरेदी करावी. खासदार भगरे यांची मागणी. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे पत्राद्वारे मागणी. करपामुळे कांदा करपला. 4 एकराचा खर्च वाया गेला. कृषी महसूल विभागाने बाधित क्षेत्रांची पाहणी करून भरपाई द्यावी. सौर संच लावल्यावरच मिळणार 15,000चा लाभ. मालेगाव तालुक्यातील घरकुल योजनेमधील 12,000पेक्षा अधिक लाभार्थ्यांना मोठा दिलासा. सौर ऊर्जेमधून कारसूड ग्रामपंचायतीची 1.5 लाखांची बचत. आर्थिक भार हलका होणार. पीक विमा मिळाला नसल्याने शेतकरी संघटना आक्रमक. आंदोलनाचा इशारा. येवला नायब तहसीलदारांना दिले निवेदन. ॲग्रिस्टेकसाठी 14 लाखांपैकी 5 लाख शेतकऱ्यांचीच नोंदणी. अल्प प्रतिसाद. शासनाच्या कृषी योजनांपासून वंचित राहण्याची वाढली भीती. टॅरिफ वाद पुन्हा चर्चेमध्ये. अमेरिकेने चीनवरती लादले 245% आयात शुल्क. दस्त नोंदणी दुप्पट महाग. हाताळणी शुल्क प्रतिपान 40 रुपये. सरकारला दरमहा मिळतो 4,25,000 कोटी रुपयांचा महसूल. मराठवाड्याचे 60% पाणी कपात करणारा अहवाल स्वीकारू नका. मराठवाडा हक्क बचाव समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले 1,000 शेतकऱ्यांचे लेखी आक्षेप. 11,000 शेतकऱ्यांचे रेशीम स्वप्न प्रत्यक्षामध्ये उतरणार. मराठवाड्यामध्ये वर्षभरामध्ये 3,125 टन रेशीमचे उत्पादन. योजना पूर्ण झाली पण चालवलीच नाही. 6,000 हेक्टर सिंचनावरती पाणी. 25 वर्षापूर्वी झाले होते उपसा जलसिंचन योजनेचे काम. आधीच अनुशेष, त्यामध्ये उदासीनतेची भर. जिल्हा बँकेमध्ये दुसऱ्या दिवशीही शेतकरी खातेदारांची रांग. कर्मचाऱ्यांची दमछाक. मनुष्यबळाचा मुद्दा ऐनीवर. संचालक मंडळाची डोळेझाक. खात्याला होल्ड लावून शेतकऱ्यांची अडवणूक. क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून बँक अधिकाऱ्यांची कानउघडणी. शेतकऱ्यांची अडवणूक नको. राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमच गॅसवर. प्रतिवर्षी घटतोय लक्षांक. सरकारचे उदासीन धोरण. अगोदर खर्च करा. अनुदानाची वाट पाहामुळे शेतकरी पशुपालकांनीही फिरवली पाठ.
केवळ 16 शेतकऱ्यांमध्ये सलोखा, मंठा तालुक्यामध्ये योजनेला अत्यल्प प्रतिसाद, शासनाने समाजामध्ये जनजागृती करण्याची गरज. पीक विमा वाटप रकमेमध्ये असमानता, शेतकरी नाराज. 47 मंडळामध्ये अतिवृष्टीने झाले होते नुकसान. कोणत्या तालुक्यासाठी किती रुपये पीक विमा वितरित केला जाणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता. सोयाबीन दर 4,500 रुपयांवरती. हरभरा तुरीच्या दरामध्ये मोठी घसरण. आंतरराष्ट्रीय घडामोडीकडे लक्ष, पेंडीला भाव राहणार. अंगणवाडी सेविकांसाठी चक्क B.Tech, B.Ed महिलांचे अर्ज. अंगणवाडीतील चिमुकल्यांना आता मिळणार उच्च शिक्षित महिलांकडून अभ्यासाचे धडे. आता मुलांना पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदीचीही सक्ती. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यामध्ये यंदापासून अंमलबजावणी. मृत जलसंधारणाच्या प्रकल्पग्रस्तांनाही सानुग्रह अनुदान. 8 दिवसांमध्ये GR काढल्या जाणार. मुख्यमंत्री यांची ग्वाही. सानुग्रह अनुदान वाटप कार्यक्रमामध्ये आश्वासन दिलेलं असून प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना आता बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. 4 महिने होऊन सुद्धा ऊसाचे चुकारे न मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडलेले आहेत. मानस ॲग्रो साखर कारखाना देवाडा येथील प्रकार. पीक कर्जासाठी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची सक्ती का हो साहेब? आर्थिक भुर्दंड. संमतीपत्राला हवा 500 रुपयांचा स्टॅम्प. गोंदिया जिल्ह्यामध्ये 1,10,000 विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके. महागाईची चिंता मिटली. 6,60,000 पुस्तकांची केली मागणी. वेळेमध्ये देणार पुस्तके. इलेक्ट्रिक स्मार्ट मीटरवरील आक्षेपांवरती उत्तर सादर करा. हायकोर्टाचा केंद्र तसेच राज्य सरकारला आदेश. महापालिकेतर्फे दिव्यांग खेळाडूंना 3 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य. पात्र दिव्यांग खेळाडूंनी अर्ज भरण्याचे आवाहन. सोसायटीच्या पीक कर्ज वसुलीची रक्कम 4 चाकी कर्ज खात्यामध्ये वळती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जाम बाजार शाखेतील 5 जणांना मागितला खुलासा. शेतजमिनीचे वाद मिटल्यास मुद्रांक शुल्कामध्ये सवलत मिळणार. सलोखा योजना शासनाने दिली 2 वर्षांची मुदतवाढ. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 27,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र. शेती, कार, बंगला, नोकरी तरीही योजनांचा लाभ. आता कारवाईचा बडगा बसणार. महिलांकडून पैसे परत घेण्यास सुरुवात. काय म्हणता, घरकुलासाठी 5 ब्रास वाळू मिळणार मोफत. काय आहे वाळूचे नवे धोरण? घाटाचा होणार 2 वर्षासाठी लिलाव. गिग प्लॅटफॉर्म कामगारांनी ई श्रम पोर्टलवरती नोंदणी करा. अजिंक्य बौले. नोंदणीनंतर शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार. आवश्यक कागदपत्रे यासाठी काय लागणार आहेत बघा. आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर तसेच बँक खाते तपशील. कवठे महाकाळ तालुक्यामध्ये आंब्याच्या उत्पादनामध्ये मोठी घट. अवकाळी पावसाचा मोठा फटका. मोहोर झोडला. दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी 12,000 रुपये मिळणार. शाहू महाराज रुग्णालयामध्ये लाभार्थ्यांसाठी नोंदणी सुरू. शासनाच्या 16 योजनांचा मिळणार लाभ. 5.5 कोटी खर्चाची जलजीवन मिशनची योजना रखडल्याने टंचाई. सावंगी हद्दीतील पाड्यांवरती ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी भटकंती. टंचाईचा करावा लागतोय सामना. प्रधानमंत्री आवास योजनेच्या सर्वेक्षणात झाली सुरुवात. सर्वेक्षणाबाबत यंत्रणेला दिल्यात विविध सूचना. बाजार समितीमध्ये कांद्याची ढीक. आवक सुद्धा वाढली. भावही घसरले. इंदूर अहमदाबाद मार्केटमध्ये शेतकऱ्यांची धाव. काही शेतकऱ्यांच्या साठवणुकीवरती आहे भर. उजनीतील पाणीसाठा घटला. पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू. धरणग्रस्तांच्या पाण्यासाठी संघर्ष. चारी खोदून तसेच मोटारी सोडून पाणी उपसा करण्यासाठी पळापळ. अनुदान वाढल्याने बांधकामांना गती. 7,568 घरकुल लाभार्थ्यांना फायदा. अक्कलकोट तालुक्यातील सर्वसामान्यांना मिळणार लाभ. प्रत्येकी 50,000 रुपये अनुदानामध्ये वाढ. अहो, विद्यार्थ्यांच्या ग्रेस गुणांसाठी शिक्षक तसेच पालकांची होते धावपळ. शासनाचे चुकीचे धोरण. 25 रुपयाच्या अर्जासाठी 700 रुपयांचा भुर्दंड. घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये 50,000ची वाढ. आता सौर पॅनलला सुद्धा मिळणार अनुदान. पंतप्रधान पीक विमा झाला कोट्यावधींचा बिझनेस. योजनेमध्ये खासगी कंपन्यांना 8 वर्षामध्ये 10,000 कोटींचा नफा झालेला आहे. कारण शेतकऱ्यांच्या नावाखाली सुरू झालेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये खासगी कंपन्यांना 8 वर्षामध्ये 10,000 कोटींचा नफा झालाच. पण या योजनेमुळे दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा बिझनेस उभा राहिल्याचे कृषी विभागातील उच्चपद सूत्रांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांसाठी मेपर्यंत नवीन ॲप्लिकेशन. सर्वसमावेशक माहितीसाठी प्रणाली विकसित करण्यास सरकारची मान्यता. न्यायमूर्ती भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे 52वे सरन्यायाधीश होणार. केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे नावाची शिफारस. बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये घट. सध्या राज्यातील धरणामध्ये केवळ 40.44% पाणीसाठा शिल्लक. उकड्यामुळे विजेची मागणी 300 मेगावॅटने वाढली. घरगुती कृषी पंप वापरामध्ये 550 मेगावॅटची वाढ शक्य. गोकुळचा उच्चांकी 136 कोटी. अंतिम दूध दर फरक. दूध उत्पादकांना हिरक महोत्सवी भेट. दिवाळी दरम्यान जमा होणार रक्कम. अध्यक्ष अरुण डोंगळे यांची माहिती. महायुतीचे सरकार हे डबल बूस्टर सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अमरावतीमध्ये विमानतळाचे लोकार्पण.
फळांचा राजा सर्वसामान्यांच्या अवक्यामध्ये आंब्याचा दर झाला 500 ते 600 रुपये डझन. प्राणीमित्र संरक्षक कायदा शेतकऱ्यांच्या मुळावरती, प्राणी संरक्षण कायद्याचा दुरुपयोग होत असल्याच्या संघटनेच्या तक्रारी. शेतकरी संघटनेने भाजीपाला वाहतूक रोखली, संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी रस्त्यावरती उतरणार, कर्ज न भरण्याचे शेतकऱ्यांना आव्हान. बनावट कीटकनाशकाच्या विक्रीमधून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू, सांगोला तालुक्यातील कृषी केंद्रातील प्रकार चौकशी करून कारवाई करण्याचे कृषी विभागाचे आश्वासन. भेंडा परिसरामध्ये कांदा काढणी चोरामध्ये एकरी 12 ते 14 हजार रुपये मजुरीचा भाव. घारगाव परिसरामध्ये 15 दिवस उलटून सुद्धा पंचनामे नाहीत, अवकाळीने बाधित शेतकरी झाले आक्रमक. ऊस गळीत हंगामाची सांगता, 95 साखर कारखान्यांकडे 1432 कोटी रुपयांची FRP थकली, 33 कारखान्यांवरती कारवाईची टांगती तलवार. उन्हामुळे कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यामध्ये, पक्ष्यांची मर वाढली, पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान, पोल्ट्री व्यावसायिकांच्या खर्चात झाली वाढ. अपात्र शिधापत्रिक धारकांचे धाबेदान आणले, 30 एप्रिलपर्यंत तपासणी मोहीम, रहिवासी तसेच उत्पन्न दाखला बंधनकारक. सातारा जिल्ह्यातील 12,522 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, 1,18,00,000 रुपये बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यामध्ये अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये 2,500 लाभार्थी, वैयक्तिक शौचालय योजना, निधीअभावी शेकडो कामे थांबली. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.